ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक, फडणवीस बैठकीसाठी दाखल। नुकसानीबाबत केंद्राला पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावावर आज चर्चेची शक्यता। मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या। सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावे, वडेट्टीवारांची ही मागणी। नुकसानीचा आकडेवारी पाहून मुख्यमंत्री मदतीबाबत मागणी करणार, पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा नेमका आकडा समजत नाही, गिरीश महाजन यांची माहिती। धाराशिवच्या कळंबमधील संजितपुरातील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस, नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय असं असतानाच बँकेची नोटीस। तातडीची 5 ते 10 हजारांची मदत ही शेतकऱ्यांची थट्टा, कॅबिनेटमध्ये दुष्काळाचे निकष लावायला हवे, बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची टीका। दसरा मेळाव्यात राज उद्धव युतीची घोषणा होण्याची शक्यता, दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं, राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं विधान। राजकीय दृष्ट्या दोन भाऊ एकत्र येऊन काही निर्णय घेत असतील तर चांगली गोष्ट, एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये काही करा, मुंबईकरांचा विश्वास महायुतीवर, राज उद्धव या युतीच्या चर्चांवरती गिरीश महाजन यांचं विधान। बीडच्या नागझरी गावात गोदावरीचं पाणी शिरलं, नागरिकांचे हाल, पुरामुळे पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे खराब, अंबाजोगाईमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक नासलं। सोलापूरमधील करमाळ्यात पाथर्डी इथे अनेकांच्या शेतात शिरलं पाणी, तर मका, उडीद, कांदा पिकांचं नुकसान। पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर, पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावामध्ये शिरलं पाणी, खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। वडिलांवर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशीच धाराशिवमधील IAS अधिकारी कामावर, अधिकाऱ्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागात आढावा। जळगावमधल्या गिरणा नदीला मोठा पूर, धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती गेली पाण्याखाली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।